नमस्कार मंडळी. अक्षरमानवच्या भेटी ठिकाणांच्या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. मी सुजित चव्हाण, संघटक अक्षरमानव. आत्ता आपण आहोत वालचंदनगर या गावामध्ये. वालचंदनगर तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. हे माझं बालपणीचं गाव आहे. या गावामध्ये मी बालपणी राहिलो होतो. 7वी पर्यंतची शाळा माझी या ठिकाणी झाली आहे. समोर आपण पाहतोय वालचंदनगरच्या लोखंडी कारखान्याचं हे गेट आहे. इथं आजोबा कामाला होते माझे. आजोबांमुळे आम्ही या गावी राहिलो. हे गाव खूप शांत सुंदर असं आहे. या बाजूला तुम्ही लोखंडी कारखाना बघताय आणि हा समोर जो रस्ता दिसतोय पुढे जाणारा, त्या रस्त्याकडून पुढे वालचंदनगरच्या बाजारपेठेकडे जाता येतं. डाव्या बाजूलाच भारत विहार नावाची एक सुंदर बाग आहे त्या ठिकाणी. या गेटवरून आपण काही ठिकाणं पाहायला सुरुवात करूया. आत्ता आपण आहोत वालचंदनगरच्या पोस्ट ऑफिस जवळ. या पोस्ट ऑफिसमुळे या कॉलनीला पोस्ट कॉलनी असं म्हटलं जातं. तर मंडळी, वालचंदनगरच्या या पोस्ट ऑफिसच्या उजव्या बाजूला कामगारांच्या राहण्याच्या चाळी आहेत. या पोस्ट ऑफिसच्या बाजूच्या 2 नंबरच्या चाळीमध्ये लहानपणी आम्ही राहायचो. तर ही ते चाळीची सुरुवात आहे. याच्या दोन्ही बाजूला काही घरं दिसत आहेत जुन्या पद्धतीची. आता बऱ्यापैकी ही वसाहत बंद पडलेली आहे. परंतु बालपणी इथं खूपच आनंदाचं वातावरण असायचं. खूप लोक राहायचे या ठिकाणी. आता ते काही कारणानं स्थलांतरित झालेले दिसतात. या चाळीमधून सरळ पुढं गेलात की आपल्याला डाव्या बाजूला वडाचं मोठं झाड दिसतं. तिथंच आमच्या बालपणीचं घर असायचं. तर मंडळी, हे ते वडाचं झाड आहे. खूपच जुनं असं. आणि ही समोर दिसते ती खोली. या ठिकाणी आम्ही बालपणी वावरलो, राहिलो, आनंदी आयुष्य जगलो. असं खूप सुंदर हे वातावरण होतं लहानपणीचं. इथून समोरून उजव्या बाजूला गेलं की आपली एक मराठी प्राथमिक शाळा दिसते, जिथं 4थी पर्यंत आम्ही शिकलो. आणि तिथून पुढं विद्यालयामध्ये. तर मंडळी, हीच ती प्राथमिक शाळा, वालचंदनगर पाठशाळा क्रमांक 3.
पाठशाळा पाहिल्यानंतर आपण आता पोहोचलेलो आहोत वालचंदनगरमधल्या पोस्ट कॉलनीमध्ये असणाऱ्या गिरणीजवळ. ही पिठाची गिरणी आहे, आत्ता ती बंद आहे. त्याच्या शेजारी एक विहीर आहे मोठी, त्यावेळी स्वच्छ असायची, आत्ता ती खूपच खराब आहे. आणि याच्यामध्ये एक मोठं कासव होतं. बालपणी त्या कासवाचं खूप आकर्षण असायचं, ते कासव पाहण्यासाठी आम्ही यायचो. हा सर्व परिसर या गिरणीच्या भोवतीचा. आणि ही पिठाची गिरणी आजसुद्धा व्यवस्थितपणे चालू आहे. हा रस्ता समोर मुख्य बाजारपेठेकडे जातो. या ठिकाणी एक छोटी शाळा आहे जी प्राथमिकच्या आधीचं शिक्षण देणारी होती, ज्याला आजकाल प्री प्रायमरी असं म्हणतात. याला अंजनी बाल मंदिर असं एक छान नाव त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी हे जे दिसतंय ते कामगार कल्याण केंद्र नावानं हे केंद्र चालायचं. यामध्ये काही गरजू लोकांना किंवा काही गृहिणी असायच्या, त्या गृहिणींना इथं कामं दिली जायची, शिवणकाम वगैरे अशी. त्यामुळे याला कामगार कल्याण केंद्र असं नाव आहे. हा समोरचा परिसर मंगल कार्यालयाचा परिसर आहे. ललिताबाई मंगल कार्यालय नावाचं हे कार्यालय, जिथं वालचंदनगरमधली बरेचशी लग्न या ठिकाणी व्हायची. बाजारपेठ दिसते आपल्याला, आणि काही खाऊची दुकानं जिथं भेळ वगैरे लहानपणी आम्ही खाल्लेली आहे. ही मुख्य बाजारपेठ आहे वालचंदनगरमध्ये. आता खूप नवीन दुकानं या ठिकाणी झालेली आहेत. पूर्वी एवढी दुकानं नसायची, काही ठराविकच दुकानं होती. बाजारपेठ वाढली जरी असेल तरी त्या मानानं वालचंदनगरची लोकसंख्या मात्र खूप कमी झालेली आहे. असा सुंदर हा परिसर आहे. लहानपण आमचं या परिसरामध्ये गेलं. बालपणी या ठिकाणी खूप खेळलो आम्ही. या व्हिडिओमध्ये उजव्या बाजूला जुनं बस स्टँड या ठिकाणी दिसतंय, आणि त्याच्या समोर एक छोटी पोलीस चौकी आहे. इथून उजवीकडे जो जाणारा रस्ता आहे तो वर्धमान विद्यालय वालचंदनगर
अशी एक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या ठिकाणी शाळा आहे आणि शेजारी हा कंपनीचा दवाखाना. धन्यवाद.